पहिल्यांदा कोणी मराठी ब्लॉगिंगमध्ये डोनटचं मंदिर दाखवलं असेल का? आपण आलो आहे इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरला. एक माइलस्टोन माझं कंप्लीट झालं आहे या इयरचं 2024च्या स्टार्टिंगला. आणि इतकं भारी ना, म्हणजे आता बघा तुम्हाला दाखवतो. या इंडिया पाकिस्तान बॉर्डर. हा दुसरा दिवस आहे आणि आपलं हॉटेल होतं, एकदम क्लास होतं. आणि तुम्हाला वॉशरूम दाखवतो. हे बघा, एक म्हणजे एकदम झोपला असतं एखादा माणूस, एवढं मोठं आहे. आणि ही आपली रूम आहे. रूम आता असते बसते कारण की झोपलो होतो. सगळे आता आवरलं आहे, आता निघलो. तर आज आपण चाललो आहे तर आज आपण चाललो आहे बॉर्डरला, जे की इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे. हा प्लॅनमध्ये नव्हता, पण आम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन चाललो आहेत कारण की आलं तर बघून जाऊ. सो तुम्हाला पण दाखवेन आणि इंडिया पाकिस्तान बॉर्डर पहिल्यांदा दाखवेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप लाईक शेअर सबस्क्राईब काय करायचं ते करा, पण ते लाल बटनाला पूर्ण तोडा. तर चला आता आवरूया. चेकआउट झालं आहे, आता जे नाश्ता पण झाला आहे. पटकन निघू, डायरेक्ट तुम्हाला आता वाळवंटात भेटतो. एन्जॉय करू वाळवंटात. पहिल्यांदा कोणी मराठी ब्लॉगिंगमध्ये डोनटचं मंदिर दाखवलं असेल का? आता मी तुम्हाला डोनटचं मंदिर दाखवतो. जस्ट पोचलं. बेकार थंडी. एका मित्राचं जॅकेट घेतलं, त्याच्यावर माझं घेतलं. तर एका मित्राचं जॅकेट घेतलं, त्याच्या आत माझं आहे, त्याच्यात टी शर्ट आहे. तरी अजून थंडी वाजते, एवढी थंडी इथे. तर चला आता मंदिरात जाऊ आपण. पाय अक्षरशः गोठलेत, म्हणजे एवढं थंडी आहे ना इथे भयानक. किती आलो किती असं झालंय.
पुष्प चढ़ा चरणों पर मांगे मातृभूमि से ये वर, तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे न रहे। जय हिंद। तर मंदिर आदर्शन घेऊन झाले आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर एकदम बॉर्डरच्या जवळच आहे आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे जे युद्ध झालं होतं इंडिया पाकिस्तानमध्ये, त्या पाकिस्तानने इथे खूप सारे बॉम्ब टाकले होते जे 500च्या अराउंड 500च्या नंबरमध्ये होते, पण ते बॉम्ब एकही फुटला नाही, ते आत्ता पण इथे स्टोअर करून ठेवलेले आहे, असं ते देवीची कृपाच मानतात त्याला. तर आता ते बॉम्ब आहेत सगळे तुम्ही येऊन बघू शकता. आय थिंक मराठीमध्ये पहिल्यांदाच तनोटचं मंदिर मी दाखवलं असेल, तर तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा. आता आपण लोंगेवाल्याला जाऊ, तिथं स्मारक आहे मिलिटरीचं, तर तिथं आपण जाऊन बघून येऊ. ओके, तर आपण आलो आहे इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरला. एक माइलस्टोन माझं कंप्लीट झालं आहे या इयरचं 2024च्या स्टार्टिंगला, आणि इतकं भारी ना, म्हणजे आता बघा तुम्हाला दाखवतो. ही आहे इंडिया पाकिस्तान बॉर्डर, आणि यस, मला नाही वाटत पहिल्यांदाच तुम्हाला कोण दाखवली असेल कोणी, तर यस आपण आता पोचलो आहे. तिथून वरतून पाहायला काहीतरी आहे, आता आपण बघूया काय काय बघायला मिळतं इथून. हा इंडियाचा फ्लॅग आहे बॉर्डरचा, आणि तिकडे पाकिस्तानचा आहे. हा दिसतो, हा पाकिस्तानचा आहे आणि हा इंडियाचा आहे. आता चला बॉर्डरला पण जाऊन येऊ, इथून वरतून बघायला आहे, वरतून व्ह्यू आहे अजून. 1 hour later. बॉर्डरवरून आता अशा ठिकाणी आलो आहे जिथं इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं, म्हणजे लोंगेवालाचं युद्ध. तुम्ही जर ऐकलं असेल बॉर्डर पिक्चरमधलं, तर ते सगळं इथं आहे. हा बंकर आहे, ती गाडी आहे, त्या बंकरमध्ये म्हणजे तिथून फायरिंग आपल्या सैन्यांनी केलं होतं पुढचं, आणि तिथं जाळलेलं टँक आहे, जे आहे जाळलं आहे तिथंच त्यांनी तसंच ठेवलं आहे मेमोरीसाठी. तर चला तुम्हाला सगळं दाखवतो. आता तुम्हाला जर हा दिसत असेल का, इथं गाडी तशीच जळलेली गाडी तशीच ठेवली आहे, आणि इथं हा टँक तुटलेला जळालेला तसंच पाकिस्तानचा तसंच ठेवला आहे. म्हणजे त्यांनी जे प्रिझर्व केलं आहे, जसं त्यावेळेस जळालं होते, जे गाड्या तिथं फुटल्या होत्या तर तिथंच त्यांनी तशाच युद्धाचे ठेवले. आणि इथं हे युद्ध झालं होतं, ह्यापासून ते तिकडून पाकिस्तान सैन्य, इथं आपलं सैन्य, म्हणजे तिकडून येतं ना ते पाकिस्तानचं सैन्य त्या बाजूला, इकडून आपलं सैन्य. आणि त्यांचं जे जैसलमेरला जेवायची इच्छा होती ती इथंच त्यांनी पाकिस्तानची संपवली आपल्या सैनिकांनी. हा त्यांचा टँक आहे पाकिस्तानचा, इथं पाकिस्तानचा झेंडा पण आहे, आणि तुटलेल्या अवस्थेत आहे, जाळलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे किती क्लोज युद्ध झालं बघा. तिथं आपला बंकर आहे आणि हे इथं टँक आहे, एवढं क्लोज युद्ध झालं. लोक किती मूर्ख असू शकतात बघा. एखादी वास्तू म्हणजे त्यांच्यासाठी खेळच आहेत, तोडातोडी फोडाफोडी चालू. इतकी नालायक लोक आहेत ना, काय बोलायचं नाही. यात असं लिहिलं आहे की तुम्ही अशा जागेवर पाय ठेवता जे पवित्र आहे,
लोंगेवाला युद्धस्थळ, त्यामुळे इथं येणार असेल तर काळजी घ्या की आपण काय अनुचित कार्य करू नये. ओके, तर लोंगेवाला साईड बघून झाली. आता चाललो आहे कारमध्ये बसायला. आपण डायरेक्ट आपलं सॅम्पला, जिथं डेझर्ट आहे आपला आणि कॅम्प आहे तिथं आज. तर येस, बाय, तिथंच भेटू. रामराम म्हणजे आता आपण आलो आहे सॅम्सच्या कॅम्पमध्ये. हे आपले कॅम्प आहे. तर इथून आता आपल्याला पहिलं कॅमल राईड करायचं आहे. त्यामुळे आपण लगेच गाडीतच ठेवलं आहे. पहिलं कॅमल राईड करू, कारण की अंधार झालं तर काय उपयोग नाही. कॅमल राईड तर करायचीच आहे. कॅमल राईड करून घेऊ, पण बाकीचं तुम्हाला नंतर सांगता. आता पळतो मी. बाय 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 बाय. सनसेट बघा कसला भारी होतं आहे. आणि इकडं कॅमल राईड सुरू झाली. आता मला एकट्यालाच बसायचं आहे. जाम फाटली आहे माझी. एकटा हात थरथरतोय थंडीने. त्यात ते कॅमलवर बसायचं आहे. आणि हा माझा कॅमल आहे. ओके, तर कॅमल राईड आपली झालेली आहे आणि आपण आलोय आता. ह्याचा आधी आवाज आहे त्यामुळे कॉपीराईट पडेल, त्यामुळे मी पटकन बोलतो. मी आता काय आलोय इकडे आणि आपल्या इथंच कॅम्प आहे. हा कॅम्प आहे आज. आणि येस, बस एवढंच, कॉपीराईट पडेल. बाय बाय. स्टार्ट आहे. एक नंबरच्या आहे. इथं आपली राहायची सोय आहे. आता गाणी चाललीत मागं, कॉपीराईट पडेल म्हणून एवढं सांगतो. ही आपली रूम आहे. याच्यात आता चेन लावली असेल. ही आपली ही आपली रूम आहे. ही रूम आहे. आता झोपतो. कॉपीराईट पडेल त्यामुळे लगेच बंद करतो व्हिडिओ. आता झोपून घेतो, उशीर झाला. आणि यास उद्याच भेटू आपण डायरेक्ट आता एअरपोर्टच्या लाईनीत, म्हणजे एअरपोर्टला जायला आपण निघूया उद्या. तर ठीक आहे, बाय, चला, गुड नाईट. ओके गाईज, तर दुसऱ्या दिवशी मला मी तुम्हाला दिसलो. तर आपण चेकआउट केले कॅम्पमधून आणि निघालो. जाम मजा केली का. तर येस, आता आपण जाऊ डायरेक्ट कारमध्ये, कारण की खूप लेट झाले. मित्र शिव्या घालतात मला. चला, बाय बाय. ओके, येऊन गेलो आहे पुण्यात. हे आपल्या बॅगा आणि आईने मस्त गरम गरम चहा आणून दिला आहे. आता चहा पितो, आवरतो, मग तुमच्याशी बोलतो, मग व्हिडिओ एंड करूया आपण. ओके, तर आपण पोचलो आहे पुण्यात आणि आत्ताच जस्ट आंघोळ गेली आणि आवरून बसलो आहे. यस, आपली ट्रिप झालेली आहे अशा रीतीने कंप्लीट, एकदम मस्त झालेली आहे. आणि ह्याचे ब्लॉग तुम्हाला लगेच लागोपाठ
शनिवार रविवार मी टाकत जाईल, जसं मला एडिटिंगला टाईम मिळेल तसं मी पटपट टाकत जाईल. कारण की उद्या मला जायचं ऑफिसला, त्यामुळं शेड्यूल एकदम टाईट आहे ऑफिसची. आणि आता महिना स्टार्टिंग आहे त्यामुळे घरातली कामं पण भरपूर आहे, त्यामुळे शेड्यूल खूप टाईट आहे. त्यामुळे थोडं ब्लॉग हळूहळू येईल, पण सगळे ब्लॉग पटापट टाकायचा प्रयत्न करेन मी. येस, तुम्हाला जर आवडली असेल सिरीज आणि आवडले असतील व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब करा. मला वाटतं मराठीमध्ये राजस्थानच्या बॉर्डरचा कंटेंट कोणी अजून टाकला असेल, मीच टाकला. त्यामुळे तो सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना दाखवा. आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या सिरीजमध्ये पुढच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.